तर मंडळी राम राम. तुम्हाला भाऊ चालला होता मानुरे साईटवर. तर मानुरे साईटवर का बरं आपल्याकडे तिथे गेट वेल्डिंग करणार होतात. म्हटलं चला निघूत. मग काय इथे पप्पा भाऊ पहिले जी लागेल होता गेट बनणार राहता. कारण की का बरं आपला इथे चाळ मजार माली लागेल होता. म्हटलं गेट पटापट फिटिंग करी गोत. मग राहुल भाऊला आहे पट्ट्या वजर आले. त्याला म्हटलं पटापट पट्ट्या सरळ कर इकडे पटकन आपण गेट फिटिंग करी गोत आणि निघे जात म्हटलं. मग काय इकडे लगेच गेट फिटिंग करी टाकात ना भाऊ. चाळ मालकले म्हटलं आता टाका तुम्ही कांदा मजार दना दन म्हटलं आता काही टेन्शन नाही म्हटलं. मग काय गेटे बिटे फिटिंग करत लगेच निघणूच बा आपण आंबोडीले बनवती ते आपल्याकडे अर्धा पत्रा बाकी होता. इथे बी कांदा उन्हात तयार आणतात म्हटलं कोणा नुकसान व्हायला आपलं काय आवडत नाही. मग चला म्हटलं पटापट पत्रा टोकी होत. मग काय पोरे असलेलं पत्रा वावाले फुल मोठा पत्रा होता. पोरे असले फुल अडचण येते तीन लांबून बी वाहन होतं. मग पटापट पत्रा वाई घेतात. मग लगेच जेवण असले बसणं होत. इकडे आपली कामवरली मंडळी सोबत एकच नंबर जेवण बिवण करे घेता भो पटापट आवरत म्हटलं आता. मग काय लगेच वर चढणं होत. लगे राहुल भाऊ पप्पू भाऊ खाल पत्रा फिटिंग करेन तर मी वर स्क्रू मारेन तू दना दन खाल आवरेन आणतो ना भाऊ. इकडे टमाटेना बाग बी होता लय हिरं गार होतं एकदम भारी वातावरण होतं. मग काय संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण पत्रा फिटिंग करी टाकात ना भाऊ. लगेच चाळ मालकनी कांदावरली नेट काट टाकी फुल सावली गई आणि आपली गाडीला बी सावली गई एकदम भारी वाटणं. मग काय कामावर निघलो लगेच आपण घरकडे. आपले घर थोडंसं कार्यक्रम बी होता म्हटलं चला आता निघूत घरकडे. मग काय मंडळी नवीन ब्लॉग मान नवीन पार्ट मध्ये भेटूत. आपल्या ब्लॉगला लाईक फॉलो शेअर नक्की करा बरं का मंडळी. तर चला भेटूत नवीन ब्लॉग मजार.